पुढची बातमी आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरताना काही वेळ शिल्लक होता आणि त्याच वेळेला काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांना पाठिंबा जाहीर केला। मात्र दानवेंना पाठिंबा देताना काँग्रेसने महाविकास आघाडीच्या समोर एक मोठी अटही ठेवली आहे। आगामी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या एका जागेवरती काँग्रेस दावा करणार आहे, तर आगामी विधान परिषदेच्या 2 पैकी एक जागा ठाकरेंना तर दुसरी जागा काँग्रेसला दिली जावी अशी मागणी देखील काँग्रेसने आजच्या या बैठकीच्या दरम्यान केली आहे। दरम्यान काँग्रेसच्या राज्यसभेच्या मागणीवरती एकमत होत नसल्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे यांच्या नेत्यांची बैठक सुरू असताना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे दिल्लीमधले नेते हे फोनवरून चर्चेत सहभागी झाले। तब्बल 4 वेळा उद्धव ठाकरे यांना फोन करण्यात आले। काँग्रेसच्या राज्यसभेच्या मागणीमुळे आता संजय राऊत यांची अडचण होण्याची शक्यता आहे। राजू सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी अपडेट्स देत आहेत। राजू, मगासपासून जे काही घडलेलं आहे महाविकास आघाडीमध्ये उमेदवाराच्या संदर्भात ते आपण बघितलेलं आहे। मात्र राज्यसभेचा उमेदवार आमचाच असावा अशी मागणी जी काँग्रेस करताना दिसते आता, त्यामुळे संजय राऊतांची अडचण होऊ शकते असंही समोर येत आहे। आज आपण पाहतोय की अंबादास दानवे यांना पाठिंबा देत असताना कुठेतरी काँग्रेसने सुद्धा एक अटीचा प्रस्ताव जो आहे तो शिवसेना ठाकरे गटाच्या समोर जो आहे तो ठेवलेला होता आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की आता आम्ही पाठिंबा देऊ, मात्र आगामी राज्यसभा जी आहे ती आम्हाला देण्यात यावा आणि सोबतच एक विधान परिषद सुद्धा आम्हाला मिळावी असा प्रस्ताव जो आहे तो काँग्रेसकडून ठेवण्यात आलेला होता। मात्र यावरती ठाकरे गटाचे नेते जे आहे ते तयार होत नव्हते आणि म्हणून थेट आपल्याला पाहायला मिळते का उद्धव ठाकरे सुद्धा फोनवरनं या चर्चेमध्ये सहभागी झालेले होते। उद्धव ठाकरे यांनी तब्बल 4 वेळा जे आहे ते हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून चर्चा केली। एवढंच नाही तर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीतलाल यांच्यासोबत सुद्धा फोनवरून बोलणं झालं। के.सी. वेणुगोपाल यांच्यासोबत जे आहे ते सुद्धा फोनवरून बोलणं झालं आणि त्यानंतर कुठेतरी ही कोंडी जी आहे ते सुटलेली आपल्याला पाहायला मिळते। कारण आपण पाहतोय की आगामी राज्यसभा निवडणुकीवरती काँग्रेसने जे आहे ते दावा केलेला आहे, त्यामुळे संजय राऊत यांची अडचण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुठेतरी शिवसेना ठाकरे गट सुद्धा या प्रस्तावावरती एक प्रकारे लवकर व्हायला तयार नव्हतं। मात्र चर्चा केल्यानंतर जे आहे ती प्रस्तावावर त्यांनी तयार झालेला आहे। त्यामुळे भविष्यामध्ये संजय राऊत यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। तब्बल 2 ते सव्वा 2 तास बैठक झाली आणि त्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा फोनवरनं 4 वेळा हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत बोलताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। एवढंच नाही तर दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांच्या सोबत सुद्धा चर्चा झालेली होती। एकीकडे आपण पाहतोय की काँग्रेसचे नेते जे आहे त्या बैठकीत सुरुवातीला आक्रमक झालेले होते, कारण जो निर्णय घेतलेला होता तो निर्णय महाविकास आघाडीत चर्चा करून घेतलेला नव्हता। त्यामुळे काँग्रेसने उमेदवार देण्याचं जे आहे ते जाहीर केलं होतं। अगदी राजू, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।